माहिती आहे, फक्त काय तर राजीनामा स्वीकारून चालणार नाही। खरं तर हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे। एकंदर महाराष्ट्र असेल, संपूर्ण महाराष्ट्रात कायदा फायनली राष्ट्रपती माननीय श्री मुख्यमंत्री नामा घेतलाय। किती उपकार झाले त्यांच्या महाराष्ट्रावर, किती कलपट्टी करण्याची ताकद या सरकारमध्ये नाहीये। यांना बडतर्फ करायला हवं होतं, बडतर्फ राजकारणात उचलून फेकायला हवं होतं। पण इतके आहोत, जनता चिडली आहे। सगळ्यांना इतकं तीव्रपणे वाटत होतं की व्हिडिओ, सगळे फोटोज, सगळ्या 2 महिने झाले त्या सगळं होतं, तरी पण कोणा टाप त्या धनंजय मुंडेंकडनं राजीनामा मागायची। काल बैठक होते, बैठकीत जातं की त्यांचा राजीनाम्याची मागणी करायची। का? मी म्हणते का त्यांना बडतर्फ करू शकले नाही? का मुख्यमंत्री म्हणू शकले नाही की हा माणूस मला माझ्या मंत्रिमंडळात नको? का म्हणू शकले? चार्ट आलं होतं की वाल्मिक कराड हे सूत्र गेले 10 वर्ष असे 11 गुन्ह्यावर आहेत। हे सगळं बघून भावना, प्रेम, आपुलकी, संवेदना आहेत कारण सगळं की कोणी यावं, कुठल्याही सामान्य माणसाला चिरडावं आणि आमचं सरकार कोणाच्याही विरुद्ध कारवाई करणार नाही, तो आमचा माणूस आहे आणि आमच्या माणसावर आम्ही ठरवू काय करायचं ते। अजित पवार ते म्हणतात पुरावे द्या। मग म्हणाले पुरावे झाले, ते सिद्ध झाल्यावर आम्ही कारवाई करू। काय हे आणि कधी संपणार हे सगळं? मला सुन्न जेवढे लोकांचे मेसेज आले, जेवढ्या लोकांचे, आता मी धनंजय मुंडेला बोलताना ऐकलं, वेदना होतात, ते ऐकताना वेदना होतात। आणि मुख्यमंत्री आता आले, 2 ओळीचं बोलले की राजीनामा आला तो त्याचा मी स्वीकार केलाय, तो गव्हर्नरकडे पाठवलाय। का मुख्यमंत्री म्हणून तुम्ही 2-2.5 महिने हे सगळा तमाशा बघतात? का तुम्ही त्याच्यावर भूमिका घेतली नाही? तुम्हाला संवेदना, परिवार नाहीत? त्या देशमुख कुटुंबाला किती यातना झाल्या या तुम्हाला कळल्या? सगळेजण येतात, ड्रामा चाललाय अधिवेशनाच्या बाहेर, सगळे जे तुमच्यापैकी किती जण लढले? अंबादास माझा प्रश्न आहे, तुम्ही जालन्यात होतात, बीडला का नाही लढला? तुम्ही विरोधी पक्षात आहात, सगळेजण नुसता ड्रामा करतायत, त्या घोषणा देण्याचा ड्रामा करतायत। याला राजकारण नाही म्हणत, याला लोकशाही नाही म्हणत, तुम्हाला लोकांसाठी जगण्यासाठी ठेवलंय। कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय म्हणताय? संविधानाबद्दल बोलताना तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, कुठे काय करतात? पोलिसांना हाताशी धर, याला हाताशी धर, यंत्रणा तुमची कामं करतात, ब्युरोक्रॅट तुमच्यासाठी काम करतात। अध्यक्ष महोदय, खूप अध्यक्ष महोदय, कोर्स करेक्शनची गरज आहे। सगळ्या ऑफिसरना डोके ठिकाणावर आणायची गरज आहे की आज आपल्याकडनं आपण कितीही पॉलिटिकल प्रेशर आलं, ताकद ठेवण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, जे करायचं शिवाजी महाराज आणि विशेषतः छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली त्यांच्या राजाकडे, आमच्या धर्मात म्हणून माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही। असं औरंगजेबाच्या अवलंबना आपल्याला ठिसून काढलं अध्यक्ष महोदय, याला सभागृहात घेतलं ते बंद होईल, फक्त आणि फक्त समाजाचा मतदार
आणि आज जे अध्यक्ष झालंय महोदय, ते अध्यक्ष महोदय, सुन्न अध्यक्ष महोदय. महाराष्ट्राचं डोकं सुन्न झालं होतं हे सगळं. आणि आजपर्यंत हे जे बॉम्बलास्ट राजकारण मधल्या चाललंय ना, आता खूप खटल्यामध्ये एक मोठा आरोपी होते. आपल्याला बदलाव करण्याची गरज आहे. या आणि हे इस्माने फक्त जनता करू शकते. काल तिथं ठरवलेलं की आज यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून करत होते. ज्यांची आणि ही जर हत्या बडतर्फी केली, झाली नसती तर मी ज्या ठरवलं होतं औरंगजेबने की सगळ्यांना एक तुळजापूरचं मोठं आव्हान भवानी करायचं मंदिर की चला उद्ध्वस्त आणि ही करण्याचा संसद प्रयत्न बंद केला. करा. बंद हिंदूंवर झिझिया कर लावण्याचं काम केलं. काशी विश्वनाथचं मंदिर ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं. त्या औरंगजेबाचं कौतुक विरुद्धची हा कारवाई आवाज मी झाली. या ठिकाणी आता करतो. जे मी पुढे लिहिलंय, त्या हे सगळ्या कृत्य देशद्रोही गोष्टींची कृत्य आहे. चौकशी मुख्यमंत्री ज्या तुम्ही वेळेला करणार काशी आहात. विश्वनाथ आणि तुमच्या कॉरिडॉरचं कायद्याने उद्घाटन करणार आहात. त्या राष्ट्राचे कंपनीची पंतप्रधान बैठक माननीय सातपुडा मोदीजींनी बंगल्यात केलं. झाली. हे जे म्हटलं त्यावेळेला गेलं माननीय त्या मोदीजी असं सातपुडा बोलले होते, बंगल्यात टावर जेव्हा लोकेशन, जेव्हा या देशामध्ये औरंगजेब सिक्युरिटीची जन्माला स्टेटमेंट, येईल, जे त्या दिवशी होते, औरंगजेबाला त्यांची नष्ट स्टेटमेंट करण्याकरता पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील, हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत. आज मी आज हे करार जे जे पैसे कमवत होता ते त्याच्याविषयी अर्ध्याधिक चांगले पैसे, उद्गार. मला वाटतं माझ्या 2 पैसे मागण्या आहेत. हे धनंजय मुंडे त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. आणि या देशाच्या अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्या या माणसाला झाली होती मंडळाचं अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा, ही माझी मागणी. या निमित्ताने मी आपल्याकडे 2 मागण्या करतोय. सीडीआर ज्या ज्या गोष्टी त्या सगळ्या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे. मागच्या काळामध्ये एमआयएमचे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही. आतापर्यंत या लोकांनी काय षडयंत्र रचलंय की हिंदुस्थानामध्ये राहायचं, इथं मुलं पैदा करायची, इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची. अध्यक्ष महोदय, अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये. छत्रपती महाराजांच्या बाबतीमध्ये, संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये त्या पद्धतीने जर हे बोलत असतील, जेबाची बढाई मारत असतील, खबरदार काशी से मथुरा में मस्जिद बनती, अगर एक छत्रपती ना होते तो सबकी सुन्नत छत्रपती असे जर उद्गार औरंगजेबाची अवलाद करत असतील तर अध्यक्ष महोदय यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले, किती लोकांना वाटवलं, किती मंदिरं उद्ध्वस्त केली. अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते. अध्यक्ष महोदय, हे सभागृह आहे, हे धार्मिक सभागृह नाहीये. हे सभागृह कायदा बनवणारा सभागृह आहे. इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष महोदय, ते निषेधार्ह आहे. ही आमची मागणी आहे. आणलं गेलं तर मुख्यमंत्री अजित पवार एवढं मला त्यांना आता डायरेक्शन म्हणजे प्रत्येक जण मला रोजचे मेसेज येतात, ताई तुम्ही बोलताना मला असं वाटतं आम्ही बोलतोय आणि एक्झॅक्टली तेच करणार आहे. कारण जिथे जिथे आता तुम्हाला मुद्दाम सांगते, जालन्यात जी घटना घडली 4-5 दिवसापूर्वी, एक केदार बोराडे नावाचा, कैलाश बोराडे नावाचा जो व्यक्ती आहे त्याला घेत आहेत तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलंय, आणि अध्यक्ष ज्यांनी जिजिया कर लावला, हिंदू महिलांवर अत्याचार केले, त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी, तुष्टीकरणासाठी, गोष्टींसाठी मनोवृत्ती विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज, धर्मचक्र प्रवर्तनाय तुमच्या मस्तकावर लिहिलाय, समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे. तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने विचाराचे तुकडे तुकडे करा. आज आम्ही करू शकलो नाही. छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या भोगलांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंगजेबाच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है, आवाज दख्खन के शेर का है. आज शाहीमध्ये आहो, त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे. पुन्हा या देशामध्ये कोणी हिंमत करता कामा नये, कोणी हिंमत करता कामा नये.
जय शिवाजीचा जय बोलतोय. अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे, निलंबित करा. ठीक आहे, पुटिंग ऑल दीज पीपल. चला पुढे जाऊया. डिससर्व्हिस करता आपल्या नाही, असं नाही चालणार. अशा लोकांना राजकारणात आणून तर तातडीने याच्या पुढे तरी पोलिसांना निर्देश द्या की सगळे येणारे FIR. सन्माननीय अध्यक्ष महोदय, एव्हिडन्स आहे मी महाराष्ट्र विधानसभा झालाच पाहिजे. नियम 97 अन्वये आपल्याकडे स्थगन प्रस्ताव दिलेला आहे. हे असं चालणार नाही. तुम्ही जागेवर बसा. तुमचं ऐकून घेतलं, ऐकून घेऊ दे ना मला. चिप टाका. जो गुन्हेगार ऐकून तर घेऊ दे. अटेम्प्ट टू मर्डर किंवा मर्डर जागेवर बसा. जागेवर बसा. आंधळे जागेवर बसा. एका मिनिटात मिळाला असतं. सभागृहात जर 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे. भूमिका जी घेतात ना ती घेणं आता बंद करा. हे सर्व कृत्य पाहता कुठेतरी क्रूरता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतंय. कुठेतरी गृह खात्याचं किंवा मग गृह विभागाचं याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांचा धाक कुठेतरी कमी झाला का? मला नेहमी वाटतंय की पोलिसांचा धाक कमी नाहीच आहे. तुम्ही आज पोलिसांकडे जा, तुम्ही एक सांगा तुम्हाला FIR करायची आहे, होत नाही ती कधी, जोपर्यंत कोर्टाचे डायरेक्शन येत नाही. आत्ताच्या एका केसमध्ये केस पोलीस स्टेशननी 21 फेब्रुवारीची ऑर्डर होती, ती तब्बल म्हणजे 27 तारखेपर्यंत मी जोपर्यंत डोकं नाही खाल्लं त्यांचं त्या SPंचं तोपर्यंत केसमध्ये अशीच संघटित गुन्हेगारी, ते पण मी व्हिडिओ तुम्हाला देते. 2023 मधली घटना आहे. त्याच्यावर कोर्टात गेले. कोर्टाने 21 फेब्रुवारी 2025ला डायरेक्शन्स दिल्या. ती पूर्ण डिटेल्स PS कडे होते, पण नाही. अशाच भर चौकात ह्याच कराडच्या 8 एका माणसाला अतिशय निर्दयीपणे मारलं, तरी सुद्धा केस पोलीस स्टेशन मध्ये जसं मी पाहिजे, पण जोपर्यंत मुंडेंसारखी माणसं बसली आहेत, राजकारणात बसली आहेत, तोपर्यंत असे कराड सगळीकडे मोकाट आहेत आणि यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. पहिलं काम करा, त्या VIP ट्रीटमेंट यांना जमिनीवर मातीत झोपवा, त्याच्या हाताला आणि पायाला हतकड्या घाला आणि त्याला एक क्रिमिनल सारखं वागवा. त्याला जी तुम्ही आता देताय ना ट्रीटमेंट ती बंद करा. हे सगळे लाड सोचले सगळं बंद करा. आपण हे प्रकार पाहिले तर बीड मध्ये मोठ्या प्रमाणात क्रूरता आहे आणि तिकडेचे प्रकार घडतात. बीड मध्येच नाही, इकडे सुद्धा आलंय. बघतो नाशिक मध्ये प्रकरण घडतंय, सगळीकडे घडतंय. कारण राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय. कारण प्रत्येक राजकारणाचे असेच लोक असतात जे सगळ्या यंत्रणेवर कंट्रोल ठेवतात. पोलीस ठेवतात, कलेक्टर, तहसीलदार सगळे त्यांच्या दिमतीला असतात. जोपर्यंत प्रत्येक कलेक्टर आणि तहसीलदार स्वतः थोडी ताकद ठेवून मी करणार नाही हे म्हणाला, जसं रावसाहेब अधिकारी म्हणाला तुला जे नाही, जोपर्यंत ताकद तुला बदली करायची ना कर माझी बदली पर्यंत ठेवत आहेत ना तोपर्यंत हे चित्र नाही बदलणार. आणि आता कॉल आहे हा सगळ्या महाराष्ट्रासाठी, सगळ्यांना उठून बसण्याची गरज आहे की हे सगळं चित्र. आता एक माहिती अशी आलेली आहे की धनंजय मुंडेंचं कुठलंही नाही, म्हणूनच तर म्हणतेय मी की शीट अतिशय सौम्य आहे, म्हणून मला त्याची पूर्ण कॉपी पाहिजे. स्टेटमेंट वाचायचे. आत्ताच्या घटकेला वाल्मिक कराड काय म्हणताना दाखवलाय आणि हे सगळ्यांनी दाखवा. वाल्मिक कराडने असं की ह्याच्या पुढे जो खंड बंद करतील आणि तू सुदर्शन गुळेला ते म्हणतात तू विष्णू चाटेशी बोलून घे. आता वाल्मिक तो पण निष्ठून जाईल पुन्हा, किंवा त्याला शिक्षा होईल पण ती फार कमी होईल. पण सगळे डायरेक्शन्स देणारे करणारे हे आहेत, हे आत्ताच्या घटकेला चार्जशीट मध्ये नाहीये. आणि आज सुद्धा चार्जशीट मध्ये पण लिहिलंय टोळीचा प्रमुख हे सुदर्शन गुळे आहेत. का टोळीचा प्रमुख सुदर्शन गुळे आहेत?
का वाल्मिक कराडचं नाव नव्हतं ते जेव्हा मी म्हटलं तर सूत्रधार ते आहेत असं आता नाव घातलंय. सूत्रधाराला 7 वर्ष होईल म्हणजे 18 वर्ष परत बाहेर, परत हे सगळे उद्योग करणार. पण या माणसांना समजून ही जी आता जी दृश्य येत आहेत आणि हे तो माणूस, अशा माणसाला रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणून फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत 18 वर्षी तर हवं ते कधीच होणार नाही. म्हणून रेअरेस्ट ऑफ द रेअर केस असं हे लावून मुख्यमंत्र्यांनी याच्या पुढे सिरियसनेस आणून लोकांसाठी लढायला शिकावं अशी मी हात जोडून विनंती देवेंद्र फडणवीसांना करते. जे देवेंद्र फडणवीस 2011 मध्ये मी ज्यांना ओळखत होते ते देवेंद्र फडणवीस तितके सेन्सिटिव्ह परत झाले तरच महाराष्ट्र आता वाचेल, नाही तर वाचताना मला दिसत नाही. राजीनाम्याच्या बैठकीला वेग आलेला आहे. अजित पवार आता राहुल नार्वेकर यांना भेटायला गेले. मला काहीही त्या अजित पवारांवर बोलायचं नाहीये, त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही, कारण त्यांना हे सगळं निर्दयी असतील ते त्या धनंजय मुंडेंकडे यांचे सगळे कच्चे चिठ्ठे आहेत म्हणून ते काही बोलत नव्हते आणि आम्हाला म्हणतात पुरावे द्या, पुरावे सिद्ध होऊ दे, तोपर्यंत राजीनामा नाही. कारण त्यांना माहिती आपण काय सामान्य जनता लढणार यांच्या विरुद्ध. एक 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 ऑफिस ऑफ प्रॉफिट, कृषी घोटाळा, आजपर्यंत त्याची चौकशी नाही लावली. काय अजित पवारांना आपण म्हणायचं की त्यांच्या याला वेग काही आलेला नाहीये. वेग आला असता ना तर तो डिसेंबर महिन्यात त्यांचा राजीनामा घेतला असता किंवा त्यांना हक्कलपट्टी झाली असती. वेग बिग नाही, आता त्यांना केलं भाग पाडलं जात आहे म्हणून ते करतायत. नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा खड्ड्यात जाऊ दे ते अजित पवार आणि खड्ड्यात जाऊ दे ते धनंजय मुंडे. सातपुड्याच्या बैठकीबाबत तुम्ही म्हटलं की त्या कंपनी सोबत पहिली बैठक सातपुड्यात, तसे काही पुरावे किंवा त्या संदर्भात काही आहे? जे अगदी पब्लिक मीटिंग मधनं त्यांनी सांगितलं होतं की ही बैठक जी खंडणी मागण्याची पहिली बैठक झाली ती सातपुडा बंगल्यात झाली. त्याच्यात 3 कोटीची मागणी झाली होती, 2 कोटीचा व्यवहार होता, 50 लाख दिले गेले असं सुरेश धस म्हणाले होते. जे खोटा असेल तर ते सुरेश माझी ती मागणी आहे. आता त्यांचे सीडीआरच्या कॉपीज काढाव्यात, वाल्मिक कराडचे सीडीआर जे आहेत ते जाहीर करावे, म्हणजे यांच्या किती वेळा बोलणं झालंय या सगळ्या मुद्द्यांवर ते कळेल आपल्याला. धनंजय मुंडेंच्या विरोधात सध्या तरी कुठलाही ठोस पुरावा नाहीच आहे आणि तो येणारच नाही. पुढे आल्या तर त्यांना मी तेच म्हणते आणि मी माझ्या आधीच्या पण प्रेसमध्ये तेच सांगितलं होतं. मागण्या काय होत्या की ज्या 9 तारखेला जे 2 मोबाईल मिळाले होते त्याचे फॉरेन्सिक साठी पाठवले असं आम्हाला सांगण्यात आलं. किती वेळ लागतो फॉरेन्सिक मधनं यायला आणि फॉरेन्सिक मधनं न येईपर्यंत तुम्ही सीडीआर का जाहीर करत नाही. दुसरी मागणी माझी अशी होती की ज्या सातपुडा बंगल्यात बैठक झाली त्या अवाधांच्या लोकांचे स्टेटमेंट झाले का. आत्ताच्या घटकेला माझ्या हातात जे माझ्याकडे जे 53 प्लस काही 7-8 पानं आहेत त्याच्यात कुठेही अवाधाच्या कुठल्याही व्यक्तीचं स्टेटमेंट या बाबतीतलं नाही. तर हे या बाबतीतलं स्टेटमेंट कधी घेतलं जाणार आहे अशी थेट मागणी मी, धनंजय देशमुख, आम्ही सगळे मिळून करणार आहे. ज्या लोकांना वाटतंय त्यांनी आत्ताच्या घटकेला सांगायला हवं की अवाधाची बैठक सातपुड्यात जी झाली ती कशी झाली, कधी झाली, काय बोलणं झालं, त्याचं स्टेटमेंट अवाधाच्या कर्मचाऱ्यांकडनं घ्यावं, त्यांचे टॉवर लोकेशन काढावे. सगळ्यात महत्वाचं त्यांचं टॉवर लोकेशन राहील आणि ते ताबडतोब आलं पाहिजे. या प्रकरणामध्ये जेवढे आरोपी होत आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा दिली जाण्याची मागणी रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणून, कारण जो सूत्रधार असतो त्याला तितकी होत नाही, पण हे इतकं कृत्य इतकं निर्दयी होतं तर त्यानं झालीच पाहिजे अशी माझी ठाम मागणी आहे. आणि ते शेवटपर्यंत मी सुप्रीम कोर्ट पर्यंत लढेन, पण ती झालीच पाहिजे. कारण हे जर आता आपण चित्र बदललं नाही तर आपली पुढची पिढी जगू शकणार नाहीये, हे लोकांना कळलं पाहिजे. या राजीनाम्यानंतर कुठेतरी सरकारवरती म्हणजे
करण्यासाठी जो दबाव आला आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिलाय. पुढच्या येत्या काळामध्ये काही महिन्यात पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे राजकारणामध्ये. मी म्हणूनच म्हटलं की जर परत त्यांचं संजय राठोड सारखं त्यांना परत आणलं तर चालणार नाही. हे कम वॉट मे आता राजकारणाच्या बाहेर पाहिजे हा माणूस. नकोय हा माणूस आता राजकारण. त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्यावर 109 हत्या असल्याचं देखील बोललं जातं. या सगळ्याचा देखील तपास झाला पाहिजे असं माझी स्पष्ट मागणी आहे की वाल्मिक कराडवर जेवढे म्हणजे आधी सांगितलं गेलं, पोलिसांकडनं मी यादी मागितली, मला 14 FIR ची दिली. ते 14 FIR आहेत, 7 जास्त FIR आहेत. आणि हे पण कुठले आहेत की जे FIR घेतले गेले, न घेतले गेलेले FIR तर प्रचंड आहेत, प्रचंड. तर प्रत्येक केस जी कराड विरुद्ध आणि जी धनंजय मुंडेंविरुद्ध ती करावी. आता ह्या ज्या 14 बंद झालेल्या FIR आहेत त्या परत सगळ्या रिओपन कराव्या असा फोन मी आता फडणवीसांना करणार. रिओपन झाल्या पाहिजेत, सगळ्या रिइन्क्वायर झाल्या पाहिजेत आणि जिथे जिथे अनकॉन्टेस्टेड हे जे आहे त्या सगळ्या केसेस रिओपन करा. मी तर अख्खा ठोकळा देते तुम्हाला, एवढा ठोकळा आहे. सगळ्या अनकॉन्टेस्टेड पोस्ट केसेस आहेत सगळ्या. पद्धतीने काढण्याचा प्रयत्न होतोय. त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीला निलंबित केलं पाहिजे, आमची मागणी आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊ मग करू. अध्यक्ष महोदय, ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, ज्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला, त्या व्यक्तीचा आदरपूर्वक उल्लेख जर या सभागृहामध्ये किंवा सभागृहात पाय तर त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण